Hello dear students, in today's lecture we are going to see one very important part from this chapter. कोणत्याही एक्झाममध्ये तुम्हाला या इलेक्ट्रिक मोटरवरती हा क्वेश्चन असतो म्हणजे असतोच आणि ही इलेक्ट्रिक मोटर एकदम इझी वेमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. ह्याच्यातले कन्स्ट्रक्शन वर्किंग कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं, डायग्राम कशी ड्रॉ करायची, हे सगळे बारीक सारीक डिटेल्स आज मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. सो व्यवस्थित आजचा लेक्चर ऑब्झर्व करा. आता स्टुडंट्स, इलेक्ट्रिक मोटर, पहिल्यांदा इलेक्ट्रिक मोटर कशाला म्हणायचं त्याची डेफिनिशन तुम्ही काय सांगणार. सो इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये याची डेफिनिशन लिहायला विचारली जाते की डिफाइन इलेक्ट्रिकल मोटर or what is electric motor, then you will write the definition like this ki it is the device which converts electrical energy into mechanical energy. लक्षात ठेवताना एवढं लक्षात ठेवाल तुम्ही, अगदी एनर्जी नाही, इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल असं तरी लक्षात राहील. सो त्याच्यावरून तुम्हाला डेफिनिशन सांगता आली पाहिजे ह्या इलेक्ट्रिक मोटरची. नाव इट्स वर्किंग प्रिन्सिपल, ऑन विच प्रिन्सिपल इट वर्क्स, ही झाली त्याची डेफिनिशन. Now its principle, working principle काय आहे, तर its working principle is when a current carrying conductor is placed in magnetic field, it experiences force. अशी काही ॲक्टिव्हिटी आपण शिकलो आहे का रे? सो लास्ट याच्यामध्ये आपण ॲक्टिव्हिटी बघितलेली होती ना याच्याशी रिलेटेड, हॉर्स शू शेप मॅग्नेट, आणि त्याच्यामध्ये आपण करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केल्यानंतर त्याच्यावरती फोर्स कसा एक्झर्ट होतो, त्याच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल जेव्हा असतो तेव्हा फोर्स मॅक्झिमम असतो. सो त्या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड हे इलेक्ट्रिक मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल आहे की व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड देन दॅट कंडक्टर एक्सपिरियन्सेस फोर्स. सो डेफिनिशन पाहिली, वर्किंग प्रिन्सिपल पाहिलं. नाव नेक्स्ट पार्ट इज इट्स कन्स्ट्रक्शन. स्टुडंट्स, कन्स्ट्रक्शन सांगताना मी साईड बाय साईड तुम्हाला याची डायग्राम देखील काढून दाखवते, म्हणजे इकडे कंपोनंट आणि तो इथे तुम्ही कसा ड्रॉ करणार. ओके, सो द फर्स्ट कंपोनंट ऑफ इट्स ऑफ दिस इलेक्ट्रिक मोटर इज स्ट्रॉंग मॅग्नेट्स. आता हे स्ट्रॉंग मॅग्नेट म्हणजे आपले हॉर्स शू शेप मॅग्नेट आहेत. आता ही इलेक्ट्रिक मोटर म्हणजे कुठं असते, तर आपले फॅन, मिक्सर, मशीन, वॉशिंग मशीन्स वगैरे हे जे गॅजेट्स असतात त्या गॅजेट्समध्ये ही इलेक्ट्रिक मोटर, किंवा आपण जे पंपनं पाणी हे करतो ना, सक करतो, तर त्या पंपमध्ये देखील ही इलेक्ट्रिक मोटर प्रेझेंट असते. सो द फर्स्ट कंपोनंट ऑफ दिस इलेक्ट्रिक मोटर इज स्ट्रॉंग मॅग्नेट्स. वी आर टेकिंग हॉर्स शू शेप मॅग्नेट आणि त्याचे दोन एंड्सच फक्त मी इथे दाखवणार आहे. डायग्रॅम कशी काढते बघा, तुम्हाला पण ही डायग्रॅम आलीच पाहिजे स्टुडंट्स. ॲक्च्युली हा हॉर्स शू शेप मॅग्नेट आहे, म्हणजे मागे हे अशा पद्धतीने एक्सटेंड होत आहे, आपण फक्त त्याचे दोन पोल्स इथे घेतलेले आहेत. दिस हॉर्स शू शेप मॅग्नेट प्रोव्हाइड्स अ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. नाव द नेक्स्ट कंपोनंट इज rectangular loop or it is also called as armature coil. Rectangular loop तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, सो वी विल यूज दिस वर्ड ओनली. आता डायग्रॅम काढताना ॲक्च्युली स्टुडंट कसं असतं, हे जे मॅग्नेट्स आहेत त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ही रेक्टँग्युलर लूप जी आहे ती परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये प्रेझेंट असते. डायग्रॅम काढायला आपल्याला इझी जावं यासाठी आपण ही रेक्टँग्युलर लूप अशी दाखवणार आहे. आता ही रेक्टँग्युलर लूप काय आहे, तर आपली आयर्न कॉईल
आयर्न कॉईल आणि त्याच्या भोवतीनं आपली इन्सुलेटेड कॉपर वायर जी आहे ती गुंडाळलेली आहे अँड इट फॉर्म्स दिस रेक्टँग्युलर लूप. व्हॉट इज इट? आयर्न कॉईल which is on which insulated copper wire is wound. हा रेक्टँग्युलर शेपची ही कॉईल आहे आणि त्याच्या भोवतीनं आपली कॉपर वायर गुंडाळलेली आहे. जे स्ट्रक्चर फॉर्म होईल त्याला म्हणायचं रेक्टँग्युलर लूप. आता ह्या रेक्टँग्युलर लूपला नाव देऊ आपण ABCD असं. त्याच्या मागचं रिझन नंतर तुम्हाला वर्किंग सांगताना कळेलच. नाव स्टुडंट्स, द नेक्स्ट कंपोनंट ऑफ दिस कन्स्ट्रक्शन इज स्प्लिट रिंग्स. नाउ व्हॉट आर दीज स्प्लिट रिंग्स? दीज आर मेटल रिंग्स. एक अखंड रिंग असेल, त्याचे दोन भाग केल्यानंतर हा एक अर्धा भाग सेपरेट झाला, हा एक अर्धा भाग सेपरेट झाला. सो हे एक अखंड रिंग आणि त्याचे दोन सेपरेट झालेले पार्ट्स, म्हणून या रिंग्सना म्हणायचं स्प्लिट रिंग्स. मेटलची रिंग्स असतात. आता हे रिंग्स कुठे प्रेझेंट आहेत? तर ह्या जी रेक्टँग्युलर लूप आहे तिचं एक एक्सटेन्शन आपण ह्या दोन बाजूला दाखवलं. त्या रेक्टँग्युलर लूपला जोडून ह्या अशा दोन मेटलच्या रिंग्स तुम्हाला दाखवायच्या आहेत. ओके स्टुडंट्स, ह्या रिंग्स काय करतात? तर ह्या ज्या रिंग्स आहेत त्या रिंग्स ह्या रेक्टँग्युलर लूपसोबत मूव्ह होतात, फिरतात या मॅग्नेटिक फील्डमध्ये. वर्किंग मी तुम्हाला व्यवस्थित सांगते तेव्हा हे ॲक्च्युली कसं मूव्ह होतं हे तुमच्या लक्षात येईलच. सो नेक्स्ट कंपोनंट कळाल्या. जे स्प्लिट रिंग्स आहेत मेटल रिंग्स, त्याचे दोन हाल्स, अर्धे अर्धे तुकडे, म्हणून त्याला आपण मेटल रिंगचे हाल्स त्याला म्हणून म्हटलं आपण स्प्लिट रिंग्स. नाव स्टुडंट्स, द नेक्स्ट पार्ट इज ॲक्सेल. नाउ व्हॉट इज दिस ॲक्सेल? दिस ॲक्सेल इज प्रेझेंट इनसाइड दीज मेटल रिंग्स. मेटल रिंगचे आतला जो सरफेस आहे की नाही, त्या इनर सरफेस ऑफ दिस मेटॅलिक रिंग्स आर कनेक्टेड टू धिस ॲक्सेल. ह्या ज्या मेटल रिंग्स आहेत, सपोज these are two metal rings. Okay, the inner surface of these two rings is insulated. त्याच्यामध्ये इन्सुलेटेड मटेरियल असणार आहे आणि ह्याच्या आतल्या बाजूला हा सिलेंड्रिकल शेपचा ॲक्सेल हा प्रेझेंट असतो. ह्या रिंग्स आणि ॲक्सेल हे दोन्ही देखील ह्या रेक्टँग्युलर कॉईलसोबत मूव्ह होणार आहेत. Got it students? So the axle is connected to the inner side of split rings. हा ॲक्सेल काय असतो? रेक्टँग्युलर शेप, सॉरी नॉट रेक्टँग्युलर, सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल शेपचा ॲक्सेल झाला. नाव द नेक्स्ट कंपोनंट ऑफ दिस इलेक्ट्रिक मोटर इज, वेअर शॅल आय राईट? आय विल राईट हिअर. द फिफ्थ कंपोनंट इज कार्बन ब्रशेस. Carbon brushes are connected at the end of these two metal rings. These carbon brushes are stationary. They do not move. They are present at their place only. They are immovable. मग मूविंग स्ट्रक्चर्स कोणते कोणते? ही आपली रेक्टँग्युलर लूप, हा ॲक्सेल आणि ह्या दोन रिंग्स. आता यांना नावं देऊयात आपण. हा जो ब्रश आहे इट इज B1 ब्रश, इट इज B2 ब्रश. धिस इज R1 रिंग, दिस इज R2 रिंग. B1 brush is in contact with R1 ring, B2 brush is in contact with R2 ring.
Got it? Now students, the next component of this is battery and plug key. The sixth components, आता हे कार्बन ब्रशेस काय लिहूयात? These are stationary brushes made up of carbon. कार्बन का? तर इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो हा जो कार्बन ब्रश आहे तो आपण इथे यूज केला. नाव द सिक्स्थ कंपोनंट इज बॅटरी. कनेक्शन ऑफ सेल त्याला म्हणायचं बॅटरी. सो इट इज अ बॅटरी विच सप्लाइज ऑब्व्हियसली करंट. सप्लाय सोर्स ऑफ करंट. ओके. So this is the construction of electric motor. construction दाखवतानाच मी त्याची डायग्रॅम देखील तुम्हाला इथे दाखवलेली आहे. डू यू हॅव एनी डाऊट रिलेटेड टू धिस? तुम्हाला याच्यात काही डाऊट नसणार आहे. सो आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याचं वर्किंग खूप महत्त्वाचं आहे, समजून घ्या स्टुडंट्स. डायग्रॅम मी आहे अशीच ठेवते. आता बघा, इनिशियली whenever the circuit gets completed, आपण सर्किट कंप्लीट केलं, प्लग की ऑन केली, then current will start moving or flowing through this circuit. Now here, as this is the positive terminal of the battery, current will start moving from this to this direction. म्हणजेच AB वरती अपवर्ड त्याची डायरेक्शन असेल करंटची, आणि सी डीच्या साईडला करंट हा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार. पॉझिटिव्ह साईड टू निगेटिव्ह साईड करंट फ्लो करतो की नाही. सो हियर whenever the current will start flowing through this coil, its direction will be like this. Now students, as the magnetic field is having direction like this, north to south असतं की नाही डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची. सो आपल्याला दिसणार नाही आहे, बट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत त्या इथे देखील प्रेझेंट असणार आहेत, अँड दे आर मूविंग फ्रॉम नॉर्थ टू साऊथ पोल. नाव डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. करंटची डायरेक्शन अपवर्ड डायरेक्शन आहे. सो विथ द हेल्प ऑफ फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल, आठवला का फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल? विथ द हेल्प ऑफ दॅट रूल वी आर एबल टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. Thumb shows direction of motion of conductor, isn't it? So in this we have to determine in which direction this conductor म्हणजे कोण? आपली ABCD ही कॉईल ही कोणत्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार, कोणती बाजू अपवर्ड जाणार, कोणती बाजू डाऊनवर्ड जाणार, हे सगळं आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा यूज करून डिसाईड करता येणार. सो बघा स्टुडंट्स, दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता करंट, मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट. करंटची डायरेक्शन अपवर्ड आहे की नाही? सो बघा, हा मी इथे टिल्ट केला. So direction of magnetic field is like this, direction of current is like this. So where is the thumb? Where is direction of thumb? It is downward, isn't it? म्हणून AB साइड वरती जो फोर्स ॲक्ट होतो इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजेच जेव्हा करंट फ्लो होणार ह्याच्यातून तेव्हा ही कॉईल त्याच्यावरती फोर्स येणार, हे तर नक्की झालं. ड्यू टू दॅट फोर्स दिस AB side will move in downward direction and CD side will move in upward direction. Okay students? So due to this, आता बघा मी एक डायग्राम काढून तुम्हाला दाखवते. जेव्हा ह्या सगळे कंपोनंट्स स्टेडी आहेत तेव्हा ही रिंग आपली झाली, हे कार्बन ब्रशेस झाले. आता बघा ही AB आणि ही CD डिरेक्शन. B1 ब्रश, B2 ब्रश, R1 रिंग आणि R2 रिंग. हे शक्यतो तुमच्याजवळ काढून ठेवा, कारण असं एक्सप्लेनेशन तुम्हाला कुठंही सांगितलेलं नसणार आहे. सो हे कधी? या स्टेजला असताना. नाव व्हेन करंट will start flowing through this circuit, then this AB side will go backwards. म्हणजे कशी होणार बघा, AB साईड जी आहे ती मागे गेली आणि वरती राहिली ती CD साईड. बरोबर? हे आधी सपोज ह्या
ही आपली रेक्टँग्युलर लूप आहे, ही ए बी साईड आहे, ही सी डी साईड आहे. आता ए बी साईड खालच्या बाजूला गेली, सी डी साईड पुढं आली या पद्धतीनं. ॲट दॅट पॉईंट दिस कार्बन ब्रशेस आर स्टेडी अँड देन these two rings will also move from their place. Now what will happen? Along with this rectangular loop, these carbon brushes will also move. These carbon brushes are steady, but these rings will move from their place. And now this R1 ring, हा कार्बन ब्रश आपला आहे तसाच आहे, इथे B1 इथे B2, बट रिंग्स त्यांच्या ह्या ज्या आहेत त्या ह्या कॉईल बरोबर मूव्ह होणार. सो आपली जी R1 रिंग होती इथे ती एका बाजूला गेली आणि R2 रिंग इथे गेली. नाव ड्यू टू धिस व्हॉट हॅपन्स, इथे मी नावं देते फार तर R1 इथे R2 रिंग. नाव ड्यू टू धिस द करंट विल स्टॉप फ्लोईंग. का बरं? कारण हे कार्बन ब्रशेस आणि रिंग यांच्यामधला कॉन्टॅक्ट ब्रेक झाला, बरोबर की नाही, आणि म्हणून करंट विल स्टॉप फ्लोईंग. बट ड्यू टू इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया शिकलो आपण 9th स्टँडर्डमध्ये. सो आहे त्या पोझिशनमध्ये राहण्याची ऑब्जेक्टची टेंडन्सी, त्याला आपण इनर्शिया म्हणतो. सो ड्यू टू दिस इनर्शिया दिस रेक्टँग्युलर कॉईल विल कंटिन्यू टू रोटेट. अँड आफ्टर हाफ रोटेशन व्हॉट विल हॅपन? अगेन द साईड्स विल गेट चेंज्ड. म्हणजे आता ए बी साईड जी आहे ती इथं आली आणि सी डी साईड ही इकडच्या बाजूला आली आफ्टर हाफ रोटेशन. सो ॲट दिस टाईम ब्रशेस आर ॲट देअर प्लेसेस. B1 ब्रश हलणार नाही, B2 ब्रश पण त्याच्या जागचा हलणार नाही, बट these rings will change their places and this R1 ring will come at this point and R2 ring will come at this point, and again due to this the circuit will get completed and the current will start flowing. So in the first half जो रोटेशन आहे पहिल्या याच्यामध्ये करंट ए बी वरती अपवर्ड साईडनं होता, सी डीवरती डाऊनवर्ड. आता काय झालं रे? आता सी डीवरती अपवर्ड साईडनं आहे आणि ए बीवरती डाऊनवर्ड साईडनं करंटची डायरेक्शन आहे, बरोबर की नाही. पहिल्यांदा ह्या पोझिशनला असताना हे पॉझिटिव्ह टर्मिनल, सो ए बीवरती अपवर्ड डायरेक्शननं करंट होता. हाफ रोटेशन जेव्हा झालं तेव्हा सी डी बाजू इकडच्या साईडला आली, सो सी डीवरती अपवर्ड डायरेक्शननं करंट फ्लो होणार आणि ए बी साईडला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. सो हे जे डायग्रॅम मी दाखवले ना, ह्या डायग्रॅमवरून तुम्हाला ह्याचं वर्किंग हे इझिली सांगता येते. सो हे तुमच्याजवळ ड्रॉ केलेलं असू देत, तुम्हाला असं सांगणार नाही कुणीसुद्धा. सो दिस इज द वर्किंग. मग ही कॉईल कंटिन्यू रोटेट होत राहते विथ द हेल्प ऑफ धिस मेकॅनिझम. मी परत एकदा शॉर्टमध्ये सांगते बघा स्टुडंट्स. वेनेवर करंट इज नॉट फ्लोईंग दिस रेक्टँग्युलर लूप इज ॲट स्टेडी पोझिशन. When current starts flowing through this circuit, then the current will be flowing in upward direction. Here in case of AB arm and in case of CD arm it is in downward direction. So the force will act in downward direction here. AB side will go downward, CD side will go upwards. The coil will rotate anti-clockwise. ही जी रेक्टँग्युलर लूप आहे इट विल रोटेट अँटी क्लॉकवाईज इन धिस मॅग्नेटिक फील्ड. नाव वेन ॲट दिस पोझिशन वेन दिस साईड सी डी विल गो अपवर्ड अँड साईड ए बी विल गो डाऊनवर्ड. ॲट दिस पोझिशन द कॉन्टॅक्ट बिटवीन these brushes and these rings will break, current will stop flowing, but because of inertia this coil ABCD continues to rotate and again AB side जी आहे ती इकडच्या बाजूला आली आणि CD साईड त्या साईडला गेली. CD साईडवरती अपवर्ड करंटची डायरेक्शन, AB वरती डाऊनवर्ड करंटची डायरेक्शन. कधी? आफ्टर हाफ रोटेशन. अँड हियर रिंग्सची पोझिशन पण चेंज झाली. R1 रिंग आधी B1 ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये होती, ती आता उलट्या जागी आली. सो लाईक दिस द करंट विल स्टार्ट टू फ्लो कंटिन्युअसली अँड दस द इलेक्ट्रिक मोटर वर्क्स. कन्स्ट्रक्शन लक्षात आलं, वर्किंग लक्षात आलं. हा पार्ट खूपच महत्त्वाचा आहे स्टुडंट. खूप तुम्हाला हे आलंच पाहिजे, ह्याला ऑप्शनला सोडायचं नाही अजिबात.
हां, आता जेव्हा आपण जनरेटरचा पार्ट बघणार आहोत, तिन्ही जे 2 प्रकारचे जनरेटर्स आपण बघणार आहे. सो ड्युरिंग दॅट पार्ट आय एम गोइंग टू टेल यू सम ट्रिक्स, की हे इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटरपैकी काहीही विचारलं तरी तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. ती ट्रिक मी तुम्हाला नंतर जेव्हा आपले सगळे जनरेटर शिकवून होतील की नाही तेव्हा सांगणार आहे. सो आत्ता इथं ही तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन व्यवस्थित बघा. नाही कळालं तर यू कॅन आस्क मी डाऊट्स ऑल्सो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट.